मित्र हो, राजकारणातील गद्दारांच्या पाठीवर कायद्याची लाथ बसायला हवी. पाठीवर म्हटलं बरं का, पाठीवर. खरं तर लाथ घालायसारख्या आणखी दुसऱ्याही काही जागा असतात आणि खरं तर त्याच असायला पाहिजे. बघा, गद्दारीची प्रकरणं सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात, पण दुर्दैवानं योग्य वेळी सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निकाल येत नाही आणि मग त्यामुळं गद्दारांच्या मनातली कायद्याची भीती कमी कमी होत जाते. आणि मग या आमदारांचा खासदारांचा कार्यकाळ संपल्यानंतर हा सर्वोच्च न्यायालयातला निकाल लागून सुद्धा काही उपयोग होत नसतो. उद्धव ठाकरे यांचे 40 आमदार फुटले. त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत सुप्रीम कोर्टातला निकाल काही आला नाही, त्यामुळे ते सही सलामत सुटले. त्यानंतर अलीकडेच ठाकरे शिवसेनेतले 6 खासदार फुटले. हे प्रकरण सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेलं आहे. या फुटीर 6 खासदारांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावलेली आहे. 2 आठवड्यात उत्तर द्यायचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं या खासदारांना दिलेला आहे, जे उद्धव ठाकरे शिवसेनेतून फुटून गेले त्यांना. त्यामुळं या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून गेलेल्या 6च्या 6 खासदार आता मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षांनी या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला दिलेली मान्यता हीच मुळी बेकायदेशीर आहे, असं ठाकरे शिवसेनेचं म्हणणं आहे. या नोटिसीमुळे 6 फुटीर खासदारांची खासदारकी धोक्यात आलेली आहे. काही होऊ शकतं, अपात्र सुद्धा होऊ शकतात. आणि त्यानंतर आता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांना अशाच पद्धतीचा एक झटका बसलेला आहे. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर तृणमूलच्या 20 खासदारांनी आपला पक्ष सोडून एनसीपीआय या एका छोट्या पक्षात प्रवेश केलेला होता. अर्थात यामागे भारतीय जनता पक्षाचंही मोठं राजकारण आहे. तृणमूलचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि या 20 बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्याच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती केलेली होती. शिवसेनेचा खटला सध्या ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे सुरू आहे ना, त्याच खंडपीठानं या 20 खासदारांना आता नोटीस पाठवलेली आहे. या खासदारांकडून न्यायालयानं उत्तरही मागितलेलं आहे. म्हणजे ही प्रक्रिया आणखी एक पाऊल पुढे गेली. या याचिकेमध्ये लोकसभा अध्यक्षांना सुद्धा पक्षकार म्हणून त्यांचंही नाव देण्यात आलेलं आहे. पण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं, अध्यक्षांनी या प्रकरणामध्ये आधीच कारवाई सुरू केलेली आहे. संबंधित सर्व खासदारांकडून उत्तर सुद्धा मागितलेलं आहे. त्यामुळं लोकसभा अध्यक्षांना नोटीस बजावू नका, ते न्यायालयाला सहकार्य करतील. म्हणजे अशी विनंती मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आणि न्यायालयानं ती विनंती मान्य सुद्धा केलेली आहे. बॅनर्जी यांनी केलेल्या याचिकेतून 20 बंडखोर खासदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. ही याचिका जून महिन्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत 20 खासदारांच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे. पण या याचिकेला 2 महिने झाले तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात अद्याप यावर योग्य सुनावणीच झाली नाही. न्यायालयाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची भावना तृणमूल काँग्रेसची झालेली आहे. या खासदारावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई व्हायला हवी, पण लोकसभा अध्यक्ष अशा पद्धतीची कारवाई करीत नाहीत. या खासदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यताही मिळालेली नाही आणि त्यांना तशी वागणूकही दिली जात नाही. त्यांच्या बाबतीत एनसीपीआय म्हणून मान्यता द्यायची असेल तर तो निर्णय लवकर घ्यायला हवा. एका बाजूला त्यांना म्हणजे या 20 खासदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता नाकारली जाते आणि दुसरीकडे मात्र ते
सभागृहात बोलतात तेव्हा त्यांचा वेळ आमच्या पक्षाच्या म्हणजे तृणमूल पक्षाच्या निर्धारित वेळेतून कापला जातो, हे सुद्धा या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या नोटिशीनंतर बंडखोर 20 खासदार काय उत्तर देतात हे पाहावं लागेलच, पण त्यांची आणि शिवसेनेतून फुटून गेलेल्या 6 खासदारांची धाकधूक मात्र आता नक्की वाढली असेल. पाहूया काय काय होते. मित्रहो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.